Senior, Reverend Fathers, Reverend Sisters, and my dear brothers and sisters in Christ. आज एक सुंदर असा दिवस आहे असं मला वाटते. मी माझ्या मीटिंग्स संपून आज सकाळी 3:30 वाजता विमानातून उतरलो, घरी आलो आणि 1-2 तासांची विश्रांती घेऊन मी चुळण्याला गेलो. चुळण्याला आपल्या वसई धर्म प्रांतामधून आर्चबिशप ऑफ नागपूर, आर्चबिशप एलायस गोन्साल्विस यांचा चुळणा पॅरिशने सत्कार करण्याचं ठरवलं होतं आणि मी आर्चबिशपांबरोबर सहबलिदान अर्पण केलं. सुंदर, विशेष करून आर्चबिशपांनी आजच्या प्रभू शब्दावर त्याचं निरूपण करताना सुंदर असं रिफ्लेक्शन सर्वांसमोर मांडलं. मला सुद्धा ते फार भोवलं. So a very significant kind of day began with this mass of the son of the soil from Vasai, who Pope Francis, he has appointed him Archbishop of Nagpur. आणि ते संपल्यानंतर मी थोडासा सत्कारपूर्वक असा कार्यक्रम संपल्यानंतर मी बिशप्स हाऊसला आलो. आय केम टू द बिशप्स हाऊस, कारण आपल्या वसईमध्ये आज संपूर्ण जेजुईट काँग्रेगेशनचे सर्वेसर्वा फादर जनरल आर्थुरो सुजा हे वसईला भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी माणिकपूरला मिसा बोलली. He celebrated Mass. The General of the Jesuit Fathers from Rome celebrated Mass in Manikpur Church. आणि बिशप म्हणून ही एक पद्धत असते. बिशप म्हणून ते मला भेटण्यासाठी आले बिशप्स हाऊसला आणि जवळजवळ 1 तासभर त्यांच्याबरोबर मी आणि ते सुंदर अशा आम्ही धर्मप्रांताच्या संदर्भामध्ये, संपूर्ण भारताच्या संदर्भामध्ये आणि जगाच्या संदर्भामध्ये सुंदर अशा आम्ही गप्पा गोष्टी केल्या. You know that there is only one Pope at a time, always. Only one Pope at a time. But in lighter vein, we say that there are 3 popes, always. There is white pope, the one who is pope, at present Pope Francis. Then there is red pope, because the propaganda fide, जो एक आयोग, कॉंग्रेगेशन फॉर द इव्हँजलायझेशन ऑफ पीपल्स, संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार, विशेष करून प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा प्रसार व्हावा म्हणून जे कॉंग्रेगेशन व्हॅटिकनमध्ये, ज्याला एक विशिष्ट असं महत्त्व आहे व्हॅटिकनमध्ये सुद्धा. व्हॅटिकनला असताना आम्ही सगळे सेंट पीटर्सची बासिलिका जिथं आहे, पोप राहतात, तिकडे आम्ही काम करायचे. परंतु हे कार्डिनल आणि त्यांच्यासोबत काम करणारे मात्र जवळजवळ अर्धा तास अंतरावर स्वतःचं असं त्यांचं केंद्र, त्याच्यामध्ये ते काम करतात. आणि 3/4 जगावर त्या आयोगाचे जे कार्डिनल असतात, आयवन डायस आपले मुंबईचे आर्चबिशप झाले, त्या पदावर पोचले, ते कार्डिनल असतात, तांबडा कॅसक घालतात, म्हणून त्यांना रेड पोप म्हणतात. सो व्हाईट पोप, रेड पोप. आणि तिसरे पोप जेजुईट ह्यांचा प्रभाव
ख्रिस्त सभेवर हा वाखाणण्यासारखा आहे. कोण नाकारील? विशेष करून आपण जर मुंबई आर्च धर्मप्रांताची माणसं, आता आपला वसई धर्मप्रांत, जेजुईटांनी केलेलं योगदान जगामध्ये आणि जेजुईट फादरांनी, त्यांच्या विशेष करून संस्थापकांनी, सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला, ह्यांचं योगदान हे अगदी वैपुण्यपूर्ण असं योगदान आहे. आणि संस्थापकांबरोबर दुसऱ्या नंबरचा जो माणूस होता सन फ्रान्सिस झेवियर, त्याने आपल्या वसईला येऊन ही भूमी पावन केली आणि जगामध्ये ज्याला खरा हाडाचा मिशनरी असं समजलं जातं, आश्रयदाता सर्व मिशनरांचा, संत तेरेस ऑफ चाइल्ड जीसस बरोबर तो संत फ्रान्सिस झेवियर, तो सुद्धा जेजुईट. तर अशा ह्या जेजुईटांचे जनरल आपल्या वसईला आज आले आणि उद्या ते परत येतील. ते आता बँड्राला गेले एक मीटिंगसाठी आणि विनालयामध्ये येतील आणि तेथून मग ते तलासरीला उद्या आपल्या लोकांबरोबर संपूर्ण दिवस घालवणार आहेत. हातचा दुसरी सुंदर गोष्ट घडलेली आणि सगळ्या गोष्टींचा कळस म्हणजे हा आपला मेळावा. मला फार आनंद वाटतो की खऱ्या अर्थानं हा कळस आहे. आपण निवडक लोकांनाच फक्त इथं बोलावलं, सगळ्यांना बोलावलं नाही. आणि आपली स्तुती खूप होत आहे वसईकरांची, म्हणजे वसई धर्म प्रांतातील लोकांची. द इंग्लिश स्पीकिंग पॅरिशेस ॲज वेल एज मराठी स्पीकिंग पॅरिशेस, many bishops look up to us because the SCCs have been really planted well here and are bearing good fruits so far. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं कळस आहे. पण ह्याच्यामध्ये श्रेय परमेश्वर तर आपल्याबरोबर आहेच, म्हणूनच सगळं होतं. पण त्याला प्रतिसाद देणारे आपण सगळे, स्टार्टिंग विथ आवर प्रीस्ट्स. फादर फ्रान्सिस दाबरे यांनी उल्लेख केला की सेमिनरीमधून हे बीज रोवलं गेलं. त्यावेळेला मी तिथं शिकवत होतो. माझ्याबरोबर आलेले फादर्स, फादर टॉमस डिसूजा आणि मला वाटतं तुमच्याबरोबर फादर फ्रान्सिस, दुसरे कोण फादर आहेत? फादर एरिक. मला तेच सांगायचं होतं. एक दोन तीन फादर तुम्ही एकत्र भेटत असता आणि मी तुम्हाला नेहमी त्रास देत असतो, पराणी घेऊन त्यांच्या मागे लागलेलो असतो. आणि मला ते केलं पाहिजे. बट आय एम हॅपी. नुसतं आपण लोकांना सांगितलं की असं करा, होत नसते. करा म्हणजे मी त्यांच्याबरोबर पहिला असलो पाहिजे, मी बरोबर असलो पाहिजे. आणि म्हणून फादरांनी ज्या पद्धतीने लीडरशिप द्यायला घेतलेली आहे ही खरोखर भूषणीय आहे आणि मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. फादरांबरोबर आपल्या सिस्टर्स, काही सिस्टर्स सुरुवातीला मला सांगायच्या, मुंबईला बिशप बॉस्कोना प्रश्न विचारले जायचे, इथं मला प्रश्न विचारले जायचे. आणि एक प्रश्न नेहमी असा, पण आम्ही सिस्टर आहोत, आमची कम्युनिटी 5 सिस्टरांची आहे. वी आर 5 सिस्टर्स अँड 3 आर इन द कम्युनिटी, इन बिल्डिंग कम्युनिटीज, in SCCs. But 2 sisters are in school, so they have got nothing to do. And I used to say, how can you say they have got nothing to do? Are they church or not church? Where do they go for Mass? Is Mass a factory where you go and kind of buy some product and that is it?
नाही. त्या 2 सिस्टर जरी शाळेत शिकवत असल्या तरी त्या चर्चचा भाग आहेत. आणि SCCs, लहान गटसमूह ख्रिस्तसभा, म्हणजे आपण प्रत्येकजण चर्चचा भाग आहोत. बिशपसुद्धा चर्चचा भागच आहेत. मी वर राहून किंवा बाजूला राहून किंवा बाहेर राहून नाही चालणार. मी आतमध्येच असलो पाहिजे भाग म्हणून. प्रभू ख्रिस्त जर आम्हाला सांगतो मी मस्तक आहे, शरीराचं मस्तक मी आहे. प्रभू ख्रिस्त असं नाही बोलले की तुम्ही सगळे शरीर आहात आणि मी तिथे स्वर्गात मस्तक आहे, मी बाजूला वेगळा आहे, असं नाही बोलले ते. मी तुमच्याच शरीराचा भाग आहे. प्रत्येक जण ह्या शरीराचा भाग आहे. आणि खऱ्या अर्थानं जिवंत शरीर हे जेव्हा शरीराचे सगळे अवयव अगदी कार्यरत असतात, सक्रिय असतात, तेव्हा ते खरं शरीर असतं. तुम्ही असं बोलून चालणार नाही. काय नाही, ते नख काढताना थोडंसं ते नख कापलं, ते त्याच्यातून धनुर्वाद होऊ शकतो. यू कॅनॉट इग्नोर अ स्मॉल वुंड सेईंग दॅट इट इज नॉट गोइंग टू हार्म मी. आज सुद्धा तसंच आहे. तुम्हाला थोडासा ताप जर आला, इफ यू हॅव गॉट फीवर अँड यू गो टू सी अ डॉक्टर, द डॉक्टर इज नॉट गोइंग टू से दॅट इज ऑल राईट, यू नो इट इज अ फीवर अँड इट विल गो. इट कुड बी वॉर्निंग ऑफ समथिंग डीपर देअर. आणि म्हणून शरीराचा एक जरी अवयव नीट नसेल तर आपण संपूर्ण शरीर बरोबर आहेत असं गृहीत धरू शकत नाहीत. आणि त्यासाठी देर इज नो ऑल्टरनेटिव्ह बट टू हॅव SCCs अँड टू लिव्ह द चर्च इन दिस न्यू वे. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. गेले ते दिवस की गोष्टी आपोआप चालायच्या. खूप लोक देवळात यायची, देवळातून बाहेर जायची, परंतु ख्रिस्त सभा हे ख्रिस्ताचं जिवंत शरीर आहे, त्याप्रमाणेच ते असलं पाहिजे. आणि म्हणून पर्याय नाही दुसरा. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू SCCs अँड दॅट्स वाय इट्स अ चॅलेंज फॉर मी फर्स्ट ऑफ ऑल ॲज अ बिशप. चॅलेंज. If I am not with my church, if I am not with my people, if I am not an active part of this body in Vasai, then I am failing. Not only failing in my responsibility, but I will have to ask the question, am I a Christian? Am I really one who believes in one holy Catholic and Apostolic Church? आणि म्हणून SCCs तसंच चर्च असायला पाहिजे. मग एखाद्या बिशपांनी माझ्यासारख्या, एखाद्या फादरांनी, एखाद्या सिस्टरांनी, एखाद्या प्रापंचिकांनी जर सांगितलं त्याची मला गरज नाही, आय वुड नॉट टेक दॅट लाईंग डाऊन. नाही, मला काहीतरी करायला लागेल. आणि म्हणून मी 6 मुद्दे आपल्या पुढे मांडतो. पहिला मुद्दा आहे बिल्डिंग कम्युनिटी. आपण समूह जिथं नाही तिथं बांधायला सुरुवात केली पाहिजे. जसं सिस्टर वेरोनिकाने सांगितलं कोचिवड्याच्या बाबतीमध्ये, तिथं काही नव्हतं आणि सिस्टर 2 दिवस गेल्या असता आणि हात हलवत आल्या असता आणि सांगितलं असतं तिथं काय उपयोग नाही तिथे जाऊन, ते लोकांना काही इंटरेस्ट नाही. लोकांना इंटरेस्ट नाही म्हणूनच फादर रेमंडने तुम्हाला सांगितलं असेल की नाही. इंटरेस्ट जर मला नाही, सी देर इज नो इम्पॉसिबल थिंग फॉर अस ख्रिश्चन्स, नो इम्पॉसिबल थिंग. नाहीतर परमेश्वराने आपल्याला ख्रिस्ती धर्म दिलाच नसता जर इम्पॉसिबल काही गोष्टी असत्या ख्रिस्ती धर्मात. तर इम्पॉसिबल काहीच नाही, पण आपण ते इम्पॉसिबल जणू काही करत असतो, आहे तसं मानत असतो. सो बिल्डिंग कम्युनिटीज नाही, पण ते गावामध्ये तो गाव आहे ना, तो असाच आहे गाव, तो फाटलेला आहे, तो तंटा चालू असतो तिकडे, कोण कोणाशी बोलत नाही, एक कोणाचं ऐकत नाही. नो ऑल्टरनेटिव्ह. बिल्डिंग कम्युनिटी. काय केलं पाहिजे? आय जस्ट पुट डाऊन वेलकमिंग अँड हॉस्पिटॅलिटी. बिल्डिंग कम्युनिटीज
जाता बरोबर तिकडे कम्युनिटी नाही होणार, पण पहिलं गुड मॉर्निंग करा, वेलकम बोला, मिठी मारा, सेकंड द्या, मायेचा शब्द बोला, कुठून तरी सुरुवात करा. बट वेलकमिंग, हाऊ डू आय वेलकम टुडे? फॉर एक्झाम्पल, जनरल आले, जेजुईटांचे फादर जनरल आले, फादर रिचर्ड आणि मी तिथं होतो. स्वागत केलं पाहिजे. मी खाली आलो, पायऱ्यावर उभा राहिलो, त्यांची गाडी आली तेव्हा त्यांची कार मी उघडली, त्यांना मी मिठी मारली. These are small gestures, but I wanted him to feel welcomed. But do I do that with all those who are interested into my care? Even a stranger, even someone I don't like, do I welcome? So welcoming, it can say a lot, welcoming. And then offering hospitality, आदरातिथ्य. चहा घेणार का, पाणी घेणार का, बसा ना, वॉशिंगला जायचं आहे. दिस इज हॉस्पिटॅलिटी विच इज ओनली टू मेक दॅट पर्सन फील ॲट होम. तो देवळापासून खूप लांब गेला आहे, तो 20 वर्ष देवळात येत नाही, मग त्याचा माझा काय संबंध, त्याच्याकडे मी कशाला जायचं? आय डोंट थिंक दिस इज राईट ॲटिट्यूड फॉर अस. नो, बी हॉस्पिटेबल. का गेला तो 20 वर्ष का 25 वर्ष का 40 वर्ष देवळापासून लांब? का तो असं जीवन जगतो? फादर थॉमस विजयने त्याचा उल्लेख केला त्या माणसाचा. तुम्हीच केला ना, आय थिंक यू सेड अबाउट द पर्सन हू वॉज the two people who came to Bangkok, and he said, what is it that stopped me from asking that person to, or bringing that person back to the church? Hospitality, you know. Hospitality म्हणजे त्याला हॉटेलमध्ये रूम दिला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे त्याला मेकिंग दॅट पर्सन फील ॲट होम. मेक्स everyone feel included, की मी बाहेरचा नाही, मी आय बिलॉंग हिअर असं आपल्याला त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे. ही शुड फील पार्ट ऑफ द कम्युनिटी, की मी सुद्धा ह्या समूहाचा एक भाग आहे. आय ऑल्सो डिझर्व टू बी लव्ड. And in turn, that person will give love. But first, let that person feel that he deserves or she deserves to be loved. So community building by welcoming and hospitality. दूसरा मुद्दा, मिशन, आउटरीच अँड एव्हँजलायझेशन. आता आपण हा मिशन शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपण लगेच सगळ्या जगाचा नाही विचार करायचा. व्हॉट इज माय मिशन इन माय लिटल ग्रुप फर्स्ट? लेट अस स्टार्ट विथ दॅट. व्हॉट इज माय मिशन इन माय लिटल ग्रुप वेअर आय एम? लेट अस नॉट थिंक ऑफ द होल वर्ल्ड, यू नो, बिकॉज दॅट्स द टेंडन्सी वी हॅव. मिशनरी म्हणजे कुठून तरी एका देशातून दुसऱ्या देशात आलेली व्यक्ती असं नाही. आपल्याला मिशन म्हणजे इट इज लिमिटेड टू माय पॅरिश अँड मोर सो इवन लिमिटेड टू माय लिटल क्लस्टर ऑफ फॅमिलीज इन विच आय एम. सो पॅरिश बेस्ड मिशन or missionary and undertaking evangelizing activities. You know, when I think of mission, I always say that the word mission simply means all activities that the church does. All activities. ज्या काही कृती आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो हा सगळा मिशनचा भाग आहे. मिशन इज ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द चर्च, whether in the parish or in the diocese or in the universal church.
ऑल ॲक्टिव्हिटीज. काही जेजुईट फादर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये लिटरेचर शिकवतात, सायन्स शिकवतात, ॲस्ट्रॉलॉजी शिकवतात, आर्किओलॉजी शिकवतात, हिस्ट्री शिकवतात.